मिराज तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी, 2.5 ते 3 तोळे सोने चोरट्यांनी केले लंपास। मिराज तालुक्यातील 2 दिवसांपूर्वी पद्मावती मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला होता। पद्मावती मंदिरातून सुमारे 17 ते 18 तोळे सोनं चोरीला गेल्याची घटना ताजी असताना या प्रकरणी अजून तपास सुरू असताना पुन्हा एकदा चोरट्यांनी याच विभागातील मंगसुरी रोडवरील लक्ष्मीवाडी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी केली आहे। अज्ञात चोरट्यानं रविवारी मध्यरात्री 2च्या पुढे ही चोरी केली असून घटनेची माहिती मिळताच मिराज ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। ग्रामीण भागामध्ये चोरीचं प्रमाण वाढले असून या परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून लक्ष्मीवाडी येथील या लक्ष्मी मंदिरातील सोन्याची आभूषणे, चांदी व दानपेटी चोरी केली आहे। दानपेटीमधील पैसे काढून काही अंतरावर ओढापात्रात ही दानपेटी फोडून फेकून दिल्याचं दिसून आलंय। अंदाजे 2.5 ते 3 तोळे सोने चांदी लंपास केली आहे। सीसीटीव्हीचे डीव्हीआर ही चोरट्यांनी चोरून नेल्यात। घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन शोध मोहीम सुरू केली आहे। चोरट्याचा माग घेण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। यावेळी डॉग स्क्वॉड देखील येऊन पाहणी केली आहे। नूतन पोलीस निरीक्षक मिराज इथं रुजू झाल्यानंतर सलग 2 चोरीचा एकाच भागात प्रकार घडून पोलीस निरीक्षकांना चोरट्यांनी आवाहन दिल्याचं चित्र आहे। तर मिराज ग्रामीण पोलिसांसमोर चोरट्यांचं मोठं आवाहन उभे राहिलंय। पहाटेच्या रात्री महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी व आरग येथे चोरी झाली असून जवळजवळ 2.5 ते 3 तोळे सोने आणि 2 किलो चांदीच्या आसपास तसेच दानपेटी देखील येथून चोरीस गेलेली आहे। तसंच सीसीटीव्हीचे फुटेज, सीसीटीव्हीचे डिवायर देखील चोरीस घेऊन गेलेले आहेत। तर आजची जी चोरी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय सर्वच महालक्ष्मी मंदिरच्या भाविक भक्तांची दुःखद बातमी आहे। तर याच्यासाठी पोलीस यंत्रणा सकाळपासून कार्यरत आहे। LCB पोलीस यंत्रणा, त्याच्यानंतर श्वान पथक, सर्वच यंत्रणा इथं चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। त्यांना सर्वच नागरिकांना विनंती करतो की त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावे व जवळच आपल्या लक्ष्मीवाडी गावातील कुठेतरी काहीतरी सुगाव लागला असेल तर त्यांनी प्रत्येकाने, नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी जर काहीतरी मिळालं तर लगेच पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। दाजी खोत माजी सरपंच, आमचं ग्रामदैवत लक्ष्मीवाडी हे बऱ्याच वर्षापासून प्रसिद्ध आहे। बऱ्याच 19-20ला कोरोना आला तरीसुद्धा या लक्ष्मीनं आमच्या गावातील एकाही नागरिकाला धक्का लावून दिला नाही। एवढं श्रद्धास्थान असलेलं हे देवस्थान हे पहिल्या प्रथम ही चोरी झालेली आहे। 1952ची स्थापना आहे। अशा बऱ्याच पिढ्या झाल्या पण चोरीचं कोणी ऐकलं नाही। बरीच जुनी जाणती मंडळी सांगतात अशी चोरी कधी होणार नाही, पण ही झाली। मागे एक वेळा इथं पाणी सुद्धा कापलं त्याच्या पुजाऱ्यांचे, पण त्याला जाग येऊन दिलं नाही। त्यानं इथंच राहिला तो आणि सकाळी तेव्हा मळकरी आला आणि त्यानं त्याला उठवला। म्हणजे एवढे देवस्थान असून सुद्धा आजच्या युगामध्ये असं घटना घडल्या तरी वातावरण भयानक झालंय। गावात सुद्धा हे प्रसरले, परवा आर्गे झाले, तरी याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मी त्या पोलीस खात्याला विनंती करतोय।